राज्यसभेत वक्फ विधेयकावरनं चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात तू मे झाल्याचं पाहायला मिळालं। पटेल यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या काही विधानांचा उल्लेख करत राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राऊतांनी आम्ही भिवून तिकडे गेलो नाही असं म्हटलं। यालाही पटेलांनी उत्तर दिलं, संजय भैया तुम्ही रंग बदलू नका असं ते म्हणाले। तर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं। यावेळी सभापती जगदीप धनखड हे हसत होते। बाप बदलणारी लोक मला रंग बदलले असं म्हणतात असं राऊतांनी म्हटलं। की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, हे बोलले ना, बरोबर आहे। आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केला, हे तुम्ही बोलत होते, बरोबर आहे की नाही? मग धन्य हो, आपको भी धन्य हो। हम कुछ भी नहीं सर, आपको धन्यवाद के बोलने दिया, मगर इनको धन्य नहीं, काय आम्हाला काही चिंता नाही। आम्ही कसल्या रंगबदल? अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत। तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्फवर बोलता, तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका, तुम्हाला महाग पडेल। खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांना चांगलंच डिवचलं। दाऊदची दलाली करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांसारख्या माणसांना घेऊन अजित पवारांनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतल्याची बोचरी टीका राऊतांनी केली। तर अशा लोकांची संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे का, असा खोचक सवालही संजय राऊतांनी केला। दरम्यान राऊतांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। आम्ही कुणाची जमीन घ्यायची हे तुम्ही सांगू नका, उद्या वक्फ बोर्ड जेव्हा मातोश्रीवर दावा करेल तेव्हा तुमचं डोकं ठिकाण्यावर येईल, असा पलटवार शिरसाटांनी केला। स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला। हे दलाल आहेत सगळे, प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते, मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय। आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची। अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? दाऊदच्या का बापाची जमीन आहे? दाऊदची जमीन काय त्याची आहे? आम्ही कुणाची जमीन घ्यायची आहे आता हे तुम्ही शिकवणार आम्हाला? उद्या हे वक्फ बोर्डवाले मातोश्री जेव्हा म्हणतील ना की हे मातोश्रीची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची आहे, त्या टायमाला तुमचे डोके ठिकाणावर येतील, तोपर्यंत येणार नाही।